नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. सांगली लोकसभा मतदारसंघ. या सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मिरज, सांगली, तासगाव, पलूस केडगाव, खानापूर आणि जत या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश या सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 5,08,995 मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील यांना 3,44,643 मते मिळाली होती. अशा प्रकारे 1,34,352 मताच्या मताधिक्याने भाजपचे संजय पाटील या सांगली लोकसभा मतदारसंघातून 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. आता या मतदारसंघातून 2019च्या निवडणुकीमध्ये आणखी वंचित बहुजन आघाडीचे एक उमेदवार होते, गोपीचंद पडळकर. यांना 3,02,34 मते मिळाली होती. आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने फार मोठ्या प्रमाणावरती मतं घेतल्या कारणाने स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात मतविभाजन झालेलं आपल्याला दिसून येत आहे. आघाडीचं मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झाल्या कारणाने भाजपचा विजय इथं सहज शक्य झाला. कारण आपण विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या मताची बेरीज केली तर साहजिकच ती विजयी उमेदवाराच्या कितीतरी जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकूणच या मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि ही वंचितची मते 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या युतीकडे असतील की आघाडीकडे, शक्यतो वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याची शक्यता आहे आणि नक्कीच त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही आघाडीची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडल्या कारणाने जे वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून उमेदवारी दिली होती. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परत स्वाभिमानी पक्ष महाआघाडीबरोबर असेल का किंवा पुन्हा विशाल पाटील यांना उमेदवारी दिली जाईल का? तसेच भाजपमधून देखील संजय पाटील यांना विरोध असल्याचं दिसून येते की जे की अनिल बाबर जे शिंदे गटाकडून आहेत शिवसेनेचे, यांचा देखील या संजय पाटील यांना विरोध असल्याचं दिसून येत आहे उमेदवारीच्या मुद्द्यावरून. तसेच भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा देखील संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एकूणच 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते यावर या 2024च्या लोकसभेचं गणित ठरणार आहे. इच्छुकांची संख्या दोन्ही बाजूने
तीन चार उमेदवार असल्याचं आपल्याला दिसून येतंय. भाजपकडून संजय पाटील इच्छुक आहेत. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख हे युतीकडून इच्छुक असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि आघाडीकडून विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून देखील महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे देखील इच्छुक असल्याचं आपल्याला दिसून येतंय. तर या सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत. सांगली जिल्ह्यातील सांगली विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे धनंजय गाडगीळ हे विजयी झाले होते. मिरज मतदारसंघातून भाजपचे सुरेश खाडे हे विजयी झाले होते. खानापूर मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल बाबर विजयी झाले होते. जत मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत विजयी झाले होते. तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील या विजयी झाल्या होत्या. आणि पलूस केडगाव मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम हे विजयी झाले होते. आता या सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर इथं 2 भाजपचे आमदार दिसतात. शिवसेनेचे अनिल बाबर आहेत, ते शिंदे गटाबरोबर आहेत, म्हणजेच युतीचा प्रभाव इथं असल्याचं आपल्याला दिसून येतंय. काँग्रेसचे 2 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन पाटील या शरद पवार गटाबरोबर आहेत. म्हणजे आपल्याला 3 मतदारसंघावर महायुतीचा प्रभाव आणि 3 मतदारसंघावर महाआघाडीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतंय. एकूणच या येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पुन्हा संजय पाटील यांना संधी दिली जाते का आणि महाआघाडीकडून किती प्रभावी उमेदवार असेल यावरून 2024च्या लोकसभा निवडणुकीचं गणित या सांगली लोकसभा मतदारसंघाचं ठरणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.